विधानसभा परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत. वरळीत प्रभाव असलेल्या अहिर यांच्या जाण्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या समोरील आव्हान वाढल्याचं मानलं जाते. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित करण्यासाठी शिवसेनेने सचिन अहिर यांना पक्षात घेतलं होतं. मात्र त्यानंतर 2022 मध्ये त्यांना विधान परिषदेची आमदारकीही देण्यात आली. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहिर यांच्या संघटनात्मक ताकदीचा आदित्य ठाकरे यांना फायदा झाल्याचं बोललं जाते. 2024 मध्ये शिंदेंकडे स्थानिक उमेदवार नसल्यानं मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. वाढत्या पावसामुळे धबधबे, नद्या आणि इतर जलस्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी गोवा सरकारनं कडक निर्णय घेतलाय. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त आदेश जारी करत पुढील 60 दिवसांसाठी धबधबे, नद्या, तलाव आणि नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी पाण्यात उतरणं, पोहणं तसंच सेल्फी काढण्यासाठी बंदी घातली आहे. पर्यटकांना परिसरात फिरण्याची परवानगी असेल, मात्र पाण्याच्या प्रवाहात किंवा नदीपात्रात उतरणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अलीकडील अपघाताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं हा तात्पुरता निर्णय लागू केलाय. मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून चांगला सक्रिय झालाय. गेल्या काही तासात मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आजपासून ते 4 जुलैपर्यंत या भागात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यातील 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या या नवीन नियुक्तीनुसार नांदेड, लातूर आणि मुंबई येथील महत्त्वपूर्ण पदांवर नवीन सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि मुंबई महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकरांचा समावेश आहे. राज्य शासनाने या 3 IAS अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या पदांचा राजीनामा देऊन नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश दिलेत. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कांठ मतदारसंघाचे आमदार कमाल अख्तर यांनी विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिलाय. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचं अख्तर यांनी स्पष्ट केलंय. पक्षाच्या आदेशाचे पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं. अलीकडेच अख्तरांनी खासदार रुची वीरा यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा होत्या. हा वाद मिटवण्यासाठी अखिलेश यादव यांनी दोघांची बैठकही घेतली होती. मात्र त्यानंतर अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनाही जोर आलाय. आखाती देशातील तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेल खरेदीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आजपासून मोठ्या व्यावसायिक खरेदीदारांवरील इंधन खरेदीची मर्यादा हटवण्यात आली आहे. यापूर्वी ठराविक मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल डिझेल खरेदीवर निर्बंध होते. आता हे निर्बंध रद्द करण्यात आल्याने व्यावसायिकांना पेट्रोल पंपावरून कोणत्याही मर्यादेशिवाय इंधन खरेदी करता येणार आहे. या निर्णयामुळे उद्योग, वाहतूक आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार असून इंधन पुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. व्यावसायिक वापराच्या LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपये तर 5 किलो सिलेंडरमध्ये 13 रुपयांची कपात जाहीर केली आहे. नव्या दरानुसार दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 2,930 रुपये तर 5 किलोचा सिलेंडर 808 रुपयांना मिळणार आहे. हे नवे दर बुधवारी सकाळपासून लागू झालेत. गेल्या काही महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सातत्यानं वाढ झाली होती. इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल आणि इतर व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत झालेली ही दर कपात व्यावसायिकांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देणारा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालयाने जन्मतः नागरिकत्व देणारा घटनात्मक अधिकार कायम ठेवलाय. न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेला दिलासा न देता अमेरिकेत जन्मलेल्या पात्र बालकांना नागरिकत्वाचा अधिकार अबाधित राहील असं स्पष्ट केले. हा निर्णय ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला मोठा धक्का मानला जातोय. जन्मतः नागरिकत्वाचा अधिकार अमेरिकेच्या संविधानातील 14व्या दुरुस्तीनुसार आधारित असून त्यात कोणताही बदल करण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाची देशभरात सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021240550. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील राऊंड ऑफ 32 फेरीतील सामने रंगतदार होत आहेत. जर्मनी, नेदरलँड सारखे मोठे संघ स्पर्धेतून बाहेर जात असताना फ्रान्सने मात्र आपलं आव्हान अजूनही कायम टिकवून ठेवले. राऊंड ऑफ 32 मध्ये फ्रान्सची लढत स्वीडन संघाशी झाली. हा सामना 3-0 ने फ्रान्सने सहज जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला फ्रान्सचा स्टार खेळाडू कर्णधार किलियन एम्बाप्पे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी या ठिकाणी झालेल्या सामन्यात 3 पैकी 2 गोल एकट्या एम्बाप्पेने केले. या सामन्यानंतर एम्बाप्पेने बाद फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. विजया मेहता यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येते. विजयाताई आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून रंगायन चळवळीच्या अध्वर्यो होत्या. विषय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणं ही त्यांची खासियत होती. आधुनिक मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेमातील प्रख्यात व्यक्तिमत्व असलेल्या विजया मेहता यांना नाट्यक्षेत्रात बाई म्हणून आदरानं ओळखलं जायचं. विजया मेहता यांना नाट्य दर्पण पुरस्कार, पद्मश्री तसंच महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.